सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये या दिवशी मिळणार. फक्त याच महिलांना मिळणार लाभ. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील लाखो बहिणी गेल्या काही दिवसापासून केवळ एकाच प्रश्नाने त्रस्त आहेत. लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये नेमके कधी जमा होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेकांनी वेळेवर KYC केली, पण सगळ्या अटी पूर्ण केल्या का? पण तरीसुद्धा खात्यात पैसे दिसत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी प्रचंड संभ्रम आणि नाराजी निर्माण केली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे रोकड अडकली. राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका होत असल्याने आचारसंहिता लागू आहे. सरकारी नियमानुसार या काळात कोणत्याही कल्याणकारी योजनेचे पैसे थेट खात्यात जमा करता येत नाहीत. त्यामुळेच लाडकी बहिणीचे पैसे तात्पुरते स्थगित राहिले आहेत. 2 ते 3 डिसेंबरला मतदान झालं असलं तरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यवहारावर मर्यादा राहते. त्यामुळेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ते मिळणार नाहीत हे निश्चित झालं आहे. KYC झाले तरी अजूनही पैसे आले नाही तर मग काय करावं? अनेक महिलांनी वेळेवर KYC केली आणि त्यांची पावतीही त्यांच्या मोबाईलवर आली, पण तरीही पैसे न येण्यामागचं खरं कारण काय आहे हेच आपण बघूया. निवडणुकीत अडथळा. अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की KYC करणं बंधनकारक आहे, पण KYC झालं म्हणजे लगेच पैसे मिळतील असं नाही. कारण सध्या निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. म्हणजे अगदी बरोबर प्रक्रिया करूनही महिलांना वाट पाहावीच लागणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार? सध्या उपलब्ध माहितीनुसार 10 डिसेंबर नंतर हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र निवडणुकीची प्रक्रिया वाढली तर तारखेवर परिणाम होऊ शकतो. यावेळीही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीनंतर काही दिवसात शासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी अपेक्षा सर्वांनी धरून ठेवली आहे. ज्यांनी KYC केली नाही त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. पूर्वी KYC करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर होती, पण अनेक महिलांना अडचणी येत असल्याने ती 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. KYC न केल्यास तुमचे नाव योजनेतून वगळले जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. तसेच ज्या महिलांचे पती किंवा वडील नाहीत अशांसाठी विशेष तरतूद उपलब्ध आहे. लाडकी बहीण योजनेतील महत्त्वाच्या अटी. लाडकी बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये मिळण्यासाठी आपण या अटी करूया. वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी असावे. लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावे. एका घरातून जास्तीत जास्त 2 महिलांना लाभ मिळतो. घरात 4 चाकी वाहन नसावे. KYC करणे बंधनकारक आहे. KYC कसं करायचं सोपी पद्धत बघूया. अधिकृत वेबसाईटला भेट द्या. लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऑफ इन. मुख्य पेजवरील KYC बॅनरवर क्लिक करा. आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा. सेंड OTP क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाका. तुमचे KYC पूर्ण झाले समजा. महिलांच्या डोळ्यातील अपेक्षा. गावोगावच्या महिलांना या पैशाची गरज असते. कुणाला घर खर्चासाठी, कुणाला मुलांच्या शाळेसाठी, तर कुणाला औषधासाठी. म्हणूनच 1,500 रुपयाचा हा छोटा हप्ता सुद्धा त्यांच्या आयुष्यात मोठा दिलासा ठरतो. निवडणूक संपल्यावर शासन हप्ता सोडेल अशी अपेक्षा प्रत्येक आई बहीण मनात बाळगून आहे. थोडी प्रतीक्षा वाढली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता महिलांना आशेचा नवा किरण देते.